नमस्कार मित्रांनो, नशिबाने बांधलेलं नातं या आपल्या मालिकेच्या चौथ्या भागात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की आर्यनला त्याच्या आईच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं रहस्य असल्याचा संशय येतो. अन्वीच्या आईकडे एक जुनं लॉकेट आणि त्या रात्रीचा पुरावा असल्याचं समोर येतं. तर घरातली जुनी डायरी अचानक गायब होते आणि कुणीतरी अन्वीला धमकी देत म्हणतं, आर्यनला सत्य कळलं तर अन्वीचा जीव जाईल. आता पुढे काय होतं ते पाहूया. घराच्या जिन्यावरून ती व्यक्ती पळून गेल्यानंतर आर्यन काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि अस्वस्थता दोन्ही दिसत होतं. अन्वी घाबरून त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, आर्यन, तो कोण होता? आर्यनने आजूबाजूला पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, मला माहित नाही, पण आता एक गोष्ट नक्की आहे. आपल्या घरातला कुणीतरी आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. अन्वीने विचारलं, मग आपण काय करणार? आर्यन तिच्याकडे पाहून म्हणाला, सत्य शोधणार, कोणत्याही किमतीवर. तेवढ्यात आजी खाली आली आणि म्हणाली, आर्यन, काही सत्य शोधायला गेल्यावर माणूस आपली माणसं गमावतो. आर्यनने तिच्याकडे पाहिलं, आजी, माझी आई माझ्यापासून गेली. मला तिच्या मृत्यूचं सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आजीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. आर्यनने पुन्हा गायब झालेली डायरी शोधायला सुरुवात केली. काही वेळाने अन्वीला घराच्या मागच्या अंगणात एक कागदाचा तुकडा दिसला. तिने तो उचलला आणि त्यावर लिहिलं होतं, जुना बंगला, रात्री 11 वाजता. अन्वीच्या अंगावर काटा आला. तिने तो कागद आर्यनला दाखवला. आर्यन काही क्षण विचारात पडला आणि म्हणाला, हा तोच जुना बंगला असावा ज्याचा उल्लेख बाबांच्या डायरीत होता. अन्वीने घाबरत विचारलं, आपण तिथे जाणार? आर्यन म्हणाला, हो, पण यावेळी एकटे नाही. रात्री घरातील सगळे झोपल्यानंतर आर्यन आणि अन्वी गुपचूप त्या जुन्या बंगल्याकडे निघाली. रस्ता शांत होता. आजूबाजूला अंधार आणि दूरवर वाऱ्याने हलणारी झाड दिसत होती. गाडी थांबवताच अन्वीने आर्यनचा हात पकडला आणि म्हणाली, मला भीती वाटते. आर्यनने तिच्याकडे पाहून पहिल्यांदा हलकसं हसत म्हटलं, मी आहे ना. या 2 शब्दांनी अन्वी काही क्षण शांत झाली. दोघं जुन्या बंगल्यात शिरले. दरवाजा उघडता धुळीचा वास आला. भिंतीवर जुने फोटो होते. आर्यन एका फोटोसमोर थांबला. त्या फोटोमध्ये त्याची आई, अन्वीची आई आणि तोच रहस्यमय माणूस उभे होते. पण फोटोच्या एका कोपऱ्यात आणखी एक व्यक्ती होती. तिचा चेहरा जाणीवपूर्वक काळा करून झाकलेला होता. आर्यनने फोटो जवळ घेतला आणि म्हणाला, हा चेहरा कुणाचा आहे? अन्वीने हळू आवाजात सांगितलं, कदाचित आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर याच्यात असेल. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून आवाज आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हळूहळू जिन्यावरून वर गेले. एका खोलीचं दार आतून बंद होतं. आर्यनने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडलं नाही. त्याने जोर लावला आणि दार उघडलं. आत एक जुना कपाट होता. कपाटावर आर्यनच्या वडिलांचं नाव कोरलेलं होतं. आर्यनने कपाट उघडलं आणि आत काही फाईल्स, जुने फोटो आणि एक छोटा टेप रेकॉर्डर सापडला. त्याने टेप सुरू केली. काही सेकंद फक्त आवाज होता. मग त्यांच्या वडिलांचा आवाज ऐकू आला. जर ही रेकॉर्डिंग आर्यनपर्यंत पोहोचली असेल तर समज की मी जे लपवलं होतं ते आता बाहेर येणार आहे. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. आवाज पुढे म्हणाला, त्या रात्री अपघात झाला नव्हता, तो घडवून आणला गेला होता. अन्वीने घाबरून आर्यनकडे पाहिलं. टेपमध्ये पुढे आवाज आला, माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला, पण त्याच व्यक्तीने माझा विश्वासघात केला. अचानक टेप बंद झाली. आर्यनने ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. अन्वी म्हणाली, आपल्याला बाकीचा भाग शोधावा लागेल. तेवढ्यात खोलीच्या खिडकीबाहेर एक सावली दिसली. आर्यन धावत बाहेर गेला, पण तिथे कोणीच नव्हतं. खाली परत आल्यावर अन्वीला जमिनीवर एक चावी दिसली. त्या चावीला छोटा कागद बांधलेला होता. तिथे सगळं सुरू झालं. तिथे शेवटचा पुरावा आहे. आर्यनने चावी हातात घेतली आणि अचानक म्हणाला, हॉस्पिटल. अन्वीने विचारलं, हॉस्पिटल का? आर्यन म्हणाला, माझ्या आईला अपघातानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्याच हॉस्पिटलचा जुना रेकॉर्ड रूम अजूनही बंद आहे. दोघं लगेच तिथे पोहोचले. जुना रेकॉर्ड रूमचं कुलूप त्या चावीने उघडलं. आत अनेक वर्षाची धुळीने माखलेली कागदपत्र होती. आर्यन जुन्या फाईल शोधू लागला. शेवटी त्याला एक फाईल सापडली. अपघात प्रकरण. त्याने फाईल उघडली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
रिपोर्टमध्ये पाहिलं होतं की अपघाताच्या वेळी गाडीत 2 व्यक्ती होत्या, पण अधिकृत नोंदीत फक्त आर्यनच्या आईचं नाव होतं. दुसऱ्या व्यक्तीचं नाव काळ्या शाईने मिटवलं होतं. आर्यन म्हणाला, हे नाव कुणीतरी मुद्दाम पुसलंय. अन्वीने फाईल हातात घेतली आणि कागद प्रकाशाकडे धरला. शाईखाली काही अक्षर दिसत होते. तिने हळू आवाजात नाव वाचण्याचा प्रयत्न केला. वी. तेवढ्यात मागून आवाज आला, हे नाव शोधून तुम्हाला काय मिळणार? दोघं वळले. दारात तोच रहस्यमय माणूस उभा होता. अन्वीच्या चेहऱ्यावर भीती आली. आर्यन पुढे झाला आणि म्हणाला, तू कोण आहेस? तो माणूस काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, मी तो आहे ज्याला तुमच्या कुटुंबाने 20 वर्षापूर्वी मृत घोषित केलं. आर्यनने संतापून विचारलं, माझ्या आईच्या मृत्यूशी तुझा काय संबंध? तो म्हणाला, तुझ्या आईचा जीव वाचवण्याचा मी प्रयत्न केला होता. आर्यनने विचारलं, मग ती मेली कशी? त्या माणसाने उत्तर दिलं, कारण तिला वाचवण्याआधीच कुणीतरी माझ्यावर हल्ला केला. अन्वीने विचारलं, मग माझ्या आईला तू का धमकावतोयस? तो माणूस अन्वीकडे पाहून म्हणाला, मी तुझ्या आईला धमकावत नाही, मी तिला सावध करतोय. आर्यनला संशय आला, कुणापासून? तो माणूस काही बोलणार इतक्यात हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज आला. त्याने घाईने एका लहानशी पेनड्राईव्ह आर्यनच्या हातात दिली आणि म्हणाला, यात त्या रात्रीची पूर्ण रेकॉर्डिंग आहे. पण हे ऐकण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रेकॉर्डिंग मध्ये तुला ज्या व्यक्तीचा आवाज ऐकू येईल त्याच्यावर तू आजही विश्वास ठेवतोयस. एवढं बोलून तो मागच्या दरवाजातून निघून गेला. आर्यन आणि अन्वी काही क्षण स्तब्ध उभे राहिले. आर्यन पेनड्राईव्ह घट्ट पकडली. घरी परतल्यानंतर दोघांनी ती रेकॉर्डिंग सुरू केली. सुरुवातीला गाडीचा आवाज, पावसाचा आवाज आणि आर्यनच्या आईचा घाबरलेला आवाज ऐकू आला. तू असं का केलंस? त्यानंतर एका पुरुषाचा आवाज आला, मला हे करावंच लागलं, नाहीतर सगळं संपलं असतं. आर्यनचा श्वास थांबला. तो आवाज त्याला ओळखीचा वाटत होता. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. रेकॉर्डिंग मध्ये आर्यनच्या आईचा शेवटचा आवाज ऐकू आला, तू माझा भाऊ आहेस, तरी तू माझ्याशी असं का करू शकतोस? आर्यनच्या हातातून पेनड्राईव्ह खाली पडली. तो मागे सरकला. माझ्या आईचा भाऊ? त्यांच्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला, घरातील एक व्यक्ती. पण त्या क्षणी दार उघडलं आणि आजी आत आली. आर्यनने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, आजी, माझ्या आईचा भाऊ कोण होता? आजी काही क्षण शांत राहिली. मग तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, तो तुझा मामा होता आणि 20 वर्षापासून आपण सगळ्यांना सांगत आलो की तो मेला आहे. आर्यनने धक्क्याने विचारलं, मग तो जिवंत आहे? आजीने उत्तर देण्याआधीच घराच्या बाहेर गाडीचा ब्रेक लागल्याचा आवाज झाला. अन्वी खिडकीतून पाहते तर अंगणात एक काळी गाडी उभी होती. गाडीतून एक व्यक्ती उतरली. आजीने तो चेहरा पाहताच हाताने तोंड झाकलं आणि फक्त एवढंच म्हणाली, देवा, तो परत आला. आर्यन आणि अन्वीने एकमेकांकडे पाहिलं, कारण त्या गाडीतून उतरलेला माणूस होता आर्यनचा सख्खा मामा, ज्याला 20 वर्षापूर्वी मृत घोषित करण्यात आलं होतं. आणि त्याच्या हातात होती अन्वीच्या आईची जुनी डायरी. आता पुढच्या भागात हा मामा इतकी वर्ष कुठे होता? त्याने आर्यनच्या आईसोबत नेमकं काय केलं? अन्वीच्या आईने त्याचं सत्य का लपवलं? आणि सर्वात मोठा प्रश्न, आर्यन आणि अन्वीचे लग्न त्यानेच घडवून आणलं का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. पार्ट 5 हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 5 लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नशिबाने बांधलेलं नातं या मालिकेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.